हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले सागर तुहा विठ्ठल तुहा माधव बलवा तुहा माधव विठ्ठल बलवा तुहा माधव तुहा माधव बलवा तुहा माधव
तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमोची निश्चिती झाली आमोची तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमोची निश्चिते झाली आमोची निश्चिते नाही देखील ते मिळे नाही देखील सोहळे भोग सुखाचे सोहळे हरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता तुका म्हणे आता नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे गोपाळ कुमाई
आ
देखिले ते मिळे नाही देखिले ते नाही देखिले नाही देखिले ते हरिभक्ती पारायण दत्ता महाराज निकम व हरिभक्ती पारायण बाबूराव पांचाळ. नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे मिळे नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे
सुखाची सोहळे भोग सुखाची सोहळे भोग सुखाची सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले तुझी संगती झाली आमची निश्चिती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला विठ्ठला विठाला 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 तुझी संगती झाली आमची निश्चिती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून काल्याच्या प्रकरणातला आहे. महाराज अभंगातून भक्त भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या संगतीचा त्याच्यावरती होणारा परिणाम हे सांगतात. या ठिकाणी गेली अनेक वर्ष वारकरी सांप्रदायिक सप्ताह सुरू आहे. खूप वर्ष झाली याला. आयडिया आहे काय किती वर्ष? एकोणीसशे 90. अनेक वक्ते इथे येतात. सर्व भजनी मंडळ वर्षाला न चुकता हजर असतात.
महाराज कधी बदलत असतील, कधी तेच राहत असतील. आमचे विजयकुमार धाळेगुडे भाऊ त्यांनी सांगितलं, म्हटले गेल्या वर्षी तुम्ही काल्याचं कीर्तन केलं होतं, यावर्षी तुम्हीच करा. ठीक आहे. मग अशी आमची जी थोडीशी चर्चा झाली बसल्या बसल्या. स्थान आहे भगवान शंकराचं आणि भगवान शंकरासमोर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम होणं हे म्हणजे त्यांना जे आवडतं ते आपण त्यांना देणं आहे. कारण भगवान शंकर हे पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत. भगवान शंकरांनी पंढरपूरची वारी केली. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. आणि वारकरी संप्रदायाचा जर आपण इतिहास पाहिला, ज्ञानोबरायाचा जर विचार केला तर ज्ञानोबरायांना जो अनुग्रह मिळाला तो मूळचा नाथपंथ असला तर त्या नाथपंथाचे आदिनाथ भगवान शंकर आहेत. आपण म्हणतो की नाही गुरु परंपरेच्या अभंगामध्ये, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, रोज म्हणतो आपण. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकराने मच्छिंद्र रूपामध्ये आलेल्या महाविष्णूला उपदेश केला. मच्छिंद्रनाथाने भगवान शंकर हे गोरक्षनाथ रूपामध्ये आले, त्यांना उपदेश दिला. गोरक्षनाथाने अर्थात भगवान शंकराने तो उपदेश गहिनीनाथाला दिला. गहिनीनाथ म्हणजे महाविष्णू. आणि गहिनीनाथाने भगवान शंकराच्या वेशात म्हणजे निवृत्तीनाथाच्या रूपात आलेल्या भगवान शंकराला पुन्हा तो उपदेश दिला. इथपर्यंत त्या दोघांमध्ये चालत आलं बरं का. त्यांनी बाहेर ज्ञान जाऊ दिलं नाही. हे दोघं फार हुशार आहेत. हे जे दिव्य ज्ञान आहे हे बाहेर नाही जाऊ दिलं. पण ज्या वेळेस ते ज्ञान माऊली ज्ञानोबरायाकडे आलं, त्यांनी मात्र ते विश्वाला वाटून टाकलं. हा जो इतिहास आहे, संप्रदायाची सुरुवात भगवान शंकरापासून आहे. एक बाजू. दुसरे पुंडलिकराय हे वारकरी सांप्रदायिक नव्हते. पुंडलिकराय हे शैव सांप्रदायिक, म्हणजे भगवान शंकराची उपासना पुंडलिकरायांनी केली. आपण मुळापर्यंत जायला पाहिजे. काय इतिहासाचा मागोवा घ्यायची सवय नाही आपल्याला. वाल्मिक ऋषी भगवान शंकराची उपासना केली पुंडलिकरायांनी. आणि भगवान शंकराने त्यांना सांगितलं, मातृपुत्र सेवा करत बस, परब्रह्म येऊन तुला भेटेल. आणि भगवान शंकराच्या वरानुसार भगवान परमात्मा पुंडलिकरायांना भेटायला गेले आणि ते तिथं उभे राहिले. पुंडलिकरायांनी त्यांना तिथं कायमचं उभं केलं. म्हणजे वारकरी संप्रदायाचा इतिहास भगवान शंकराशिवाय अपूर्ण आहे. आणि शिवाय भगवान शंकर सतत भगवंताचं भजन करतात. भजन करी महादेव, नाही का. प्रभू श्रीरामाचं भजन भगवान शंकर सतत करतात. म्हणून भाऊंला म्हटलं, विजयकुमार साहेबांना म्हटलं, हे फार छान आहे. वारकरी संप्रदायाचा सप्ताह भगवान शंकराच्या पुढे होतो. एक नंबर निर्णय आहे हा देवस्थान समितीचा, ट्रस्टीचा या. आणि त्या निर्णयाला भजनी मंडळ साथ देतं. एक गुणवान आणायचा म्हटलं तर नाकी 9 येतात. गुणाचा वाण असणारे भरपूर भेटतील. शब्द कळतात का.
गुणाचा वाण असणारे भरपूर भेटतील, पण गुणवान फार कमी भेटतात. पण इथं एवढे गुणवान आहेत, अगदी तरुणापासून ते फार माझ्या वयाच्या पुढचेही आहेत. आमचे आप्पा आहेत 81 वर्ष, तुझं रे 31, तू त्याच्यापेक्षा कमी असशील. म्हणजे सर्वसाधारण 20-21 वर्षापासून 81 वर्षापर्यंतची ही गुणवान मंडळी, आता तुम्ही सगळे त्याच्यामध्ये बरं का, ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहतात. म्हणजे यांची भगवान शंकरावरती असणारी श्रद्धा, वारकरी संप्रदायावरती असणारं प्रेम, आणि यात्रेमध्ये इकडं तिकडं बघत फिरायचं सोडून कीर्तन ऐकायला येतात, म्हणजे श्रोत्यांची बी कमालच आहे. इथं बघायला काही नाही, इथं फक्त ऐकायला आहे. पण तिकडचं सोडून इथं ऐकायला येणं म्हणजे सर्वांचं संप्रदायाविषयी असणारं प्रेम, भगवान सिद्धेश्वरावरती असणारी श्रद्धा, या श्रद्धेचं हे प्रतीक आहे. आणि अशा या कार्यक्रमामध्ये आज म्हणजे काल्याच्या कीर्तनाची आपली ही सेवा आहे. तर सर्वांनाच माहिती आहे काल्याचे कीर्तन रात्री कुठंच होत नाही. अपवाद 2 आहेत. पंढरपूरला चातुर्मासामध्ये देगलूरकरांच्या मठामध्ये चैतन्य महाराजांचं काल्याचे कीर्तन रात्रीच होतं, तेही दिवसा नाही. आणि आपल्या भगवान सिद्धेश्वराच्या समोर आपलं एक कीर्तन काल्याचं रात्रीच होतं. नाहीतर सर्वसाधारण सकाळच्या वेळी कीर्तन असतात. भले सकाळी उशिरा सुरू होतील, दया 11:30 पावणेबारला सुरू होऊन 2ला का संपत नाही, पण दिवसा होतात. इकडे कर्नाटकामध्ये मी गेलो होतो, काल्याचे कीर्तन म्हटले. माझी सवय आहे, काल्याचे कीर्तन म्हटलं की काला होईपर्यंत जेवायचं नाही. मला खूप सांगितलं त्यांनी, काल्याचे कीर्तन आहे महाराज जेवण करा. म्हटलं नाही, काला झाल्यानंतर जेवेल. तिथली कीर्तनाची वेळ दुपारी 3 ते 5. 5 वाजेपर्यंत फुकापदरी उपाशी मारावं लागलं, पण दिवसा. पूर्वीपासून इथं पद्धत चालत आलेली रात्रीचं काल्याचं कीर्तन. या निमित्ताने भगवान सिद्धेश्वराच्या समोर निवडलेला आपण अभंग, या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या संगतीमध्ये गेलेल्या भक्ताचं मनोगत सांगतात. थोडक्यात ते भक्त भगवान परमात्म्याशी संवाद साधतात. उगी काही न बोलता भक्ती करणारे ते भक्त नाहीत. काय भक्तीमध्ये एक विशिष्ट उंची गाठली की मग देवाशी संवाद साधता येतो. विशिष्ट उंची गाठावी लागते, नाही का. आपल्या संप्रदायामध्ये काही नामांकित महाराज आहेत, त्यांच्याशी बोलायचं भेटायचं म्हटलं तर कोणालाही जाता येत नाही त्यांच्याकडं. आता आपल्यासारखे सामान्य महाराज वेगळे, कुठेही बसतील, कोणालाही भेटतील, कोणालाही बोलतील, हा मुद्दा वेगळा. आपण काही सुपरस्टार महाराज नाही, म्हणजे वरच्या लेवलचे महाराज आहेत. मी एका महाराजांना भेटायला गेलो होतो, नारायण होते आमच्या बरोबर, मुंडे. नारायण म्हटले, महाराज असं असं महाराजाकडे काम आहे, आठवतं का बघा पंढरपूरमध्ये. मी म्हटलं नारायण 9:30 पावणे 10 व्हायला लागलेत, रात्रीची वेळ आहे, महाराज झोपले असतील. नाही म्हणले, उद्या सकाळी मला जायचे, आत्ताच जाऊया. गेलो आम्ही. पुढची गंमत आहे का बरं का. गेल्यानंतर ते महाराज वरच्या मजल्यामध्ये होते. खालचा जो हॉल होता, त्या हॉलच्या तिथं 2 द्वारपाळ उभे होते. त्याने आम्हाला अडवलं. कुठे निघालात? म्हटलं महाराजांना भेटायचं. ते म्हटले आता 9:15 वाजलेत, यावेळी महाराज भेटत नाहीत. मी म्हटलं झोपलेत का? त्याच्याशी तुमचा का काही संबंध नाही म्हटले, महाराज आता भेटत नाहीत. मी म्हटलं एक काम करा, महाराजांना निरोप द्या, शिवणेकर महाराज आलेत म्हणावं. फडकरी शिवणेकर महाराज या शब्दाने काम केलं.
त्यांनी म्हटलं तुम्ही शिवणेकर महाराज आहेत. म्हटलं हो. एकच मिनिट. त्यांनी वरती निरोप दिला हातोहाती. 3 चौक्या पास कराव्या लागल्या आम्हाला. म्हणजे 3 ठिकाणी 2-2 माणसाशी उभे होते. त्या 3 चौक्या पास करून गेल्यानंतर मग आम्हाला महाराज भेटले. सुपरस्टार हा जो शब्द वापरला की नाही मी, मग महाराज भेटले. नारायण म्हटले महाराज तुम्हाला जर आणलं नसतं तरी आम्हाला भेटतच नव्हतं. मला ती काय चिल्लर महाराज आहे काय कोणाला भेटायला. आणि बाहेर आल्यानंतर परत नारायणने मला एक मुद्दा सांगितला. म्हणजे महाराज त्या महाराजांच्या काळात माळ कशी नव्हती हे घडलेलं आहे बरं का. नंतर नारायणला भेटून विचारत मी म्हटलं होती की सोन्याची साखळी होती म्हटली एवढी, गळ्यात माळ नव्हती. बिगर बाह्याचं शांडो बन्यान होतं त्याच्यातून ती सोनं तेवढं दिसलं म्हटले, माळ काही दिसली नाही. म्हटलं काढून ठेवली असेल वृत्ती म्हणून. विशिष्ट उंची भगवान परमात्म्याशी संवाद साधता येतो. आपण सगळे भक्त आहेत. इथं जो जो आलेला आहे तो प्रत्येक जण भगवंताचा भक्त आहे. पण आपल्या भक्तीला एक मर्यादा आहे, एक हद्द आहे त्याची. सतत चिंतन केल्यानंतर भगवंतापर्यंत जाता येतं, पण चिंतनामध्ये सातत्य राखणं आम्हाला शक्य होत नाही. सर्वसाधारण आपण प्रापंचिक माणसं आहोत. भगवंताची भक्ती करतो पण आमच्या पद्धतीने. त्याला काय लागतं हे आम्हाला माहीत नाही. माहिती करून घेण्याचा कधी आम्ही प्रयत्न केलेला नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याला काय लागतं. आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. एवढ्यावर भागवलं नाही महाराजांनी. तुळशी माळगळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती ही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने भक्ती करतो. 2 वैष्णव जर भेटले तर गप्प बसतील असं नाही. हृदयामध्ये वैष्णवाचा कळवळ असला पाहिजे, पण 2 वैष्णवाचा एकमेकाविषयी कळवळा असेल असं नाही. त्याचा अर्थ असा आहे की या षडविकाराच्या पलीकडे आम्ही गेलं पाहिजे. आणि षडविकाराच्या पलीकडे जाण्याचं एकमेव साधन म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. हरनिश्चिंतन. रात्रंदिवस, राती नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत नकळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती वर्णू. हरनिश्चिंतन
भगवान परमात्म्याचं केलं पाहिजे, त्या चिंतनामध्ये सातत्य पाहिजे. चिंतन करत असताना चिंतनामध्ये चित्ताची एकाग्रता महत्वाची आहे. चित्त जर एकाग्र झालं ना तर मग कुठे जायची आम्हाला गरज नाही. ज्यांचं चित्त एकाग्र आहे चिंतनामध्ये त्यांच्यासाठी कुठलंच कर्म नाही, कुठलं तीर्थक्षेत्र नाही, त्यांच्यासाठी कुठलाही म्हणजे संप्रदायातला विधी अशा प्रकारचा सांगितलेला नाही. पण अहर्निश चिंतन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये चित्ताची एकाग्रता महत्वाची. म्हणजे सुरुवात भगवंताच्या संगतीत जायचं असेल तर वृत्तीने नामाच्या संगतीमध्ये अगोदर गेलं पाहिजे. नामाची संगती आम्हाला भगवंताच्या संगतीपर्यंत घेऊन जाते. अहर्निश नामाची संगती आपोआप भगवंताच्या जवळ नेऊन ठेवते ते. आणि एकदा भगवंताच्या जवळ गेलं की आपोआप भगवंताशी संवाद साधण्याची ताकद आमच्यामध्ये येते. आपण जर संत चरित्र पाहिले, संत मालिका पाहिले, अनेक संतांनी भगवंताशी डायरेक्ट संवाद साधलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर बोलतातच, हे बघा, भक्ती साधन म्हणून करावी, भक्ती साधन म्हणून करावी. साधन म्हणून जर आम्ही भक्ती करू लागलो, एक दिवस ही भक्ती आम्हाला साध्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहत नाही. पण साधन म्हणून केली पाहिजे. तर मला सांगा, आपण रोज स्नानानंतर हरिपाठ म्हणतो. इथं आलेली सगळी मंडळी हरिपाठ म्हणत असतील हे जमेवर धरून मी बोलतो. आपण स्नानानंतर हरिपाठ म्हणतो. हरिपाठ आम्ही साधन म्हणून म्हणतो की नियम म्हणून? साधन म्हणून नाही म्हणत आम्ही, नियम म्हणून म्हणतो. उगी जाता जाता वाल्मिक ऋषी हरिपाठ म्हणावा की करावा? अरे विजू, हरिपाठ म्हणावा की करावा? म्हणावा की करावा? आपण म्हणतो का करतो? म्हणतो का करतो आपण? आपण हरिपाठ म्हणतो. का म्हणतो? ज्या वेळेस आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ ज्यांनी घातली त्यांनी सांगितलेलं असतं रोज स्नान करते वेळी हरिपाठ म्हणा, आम्ही म्हणतो. आता त्यांनी सांगायला सुरुवात केली पाहिजे, तुम्ही आता हरिपाठ करा. शब्द लक्षात येतात ना? हरी पाठ करा म्हणजे काय करा? सतत भगवंताचं चिंतन करा, त्याला हरिपाठ करणं म्हणावं. आणि ज्या वेळेस साधन म्हणून आम्ही भगवंताचं चिंतन करू, त्यावेळी एक दिवस हे चिंतन आम्हाला साध्यापर्यंत नेऊन पोहोचवल्याशिवाय राहत नाही. आणि हे चिंतन साध्यापर्यंत यांनी आम्हाला पोहोचवलं की तो सामान्य असणारा जीव सिद्धावस्थेला पोहोचतो. महर्षी नारद आपल्या सूत्रामध्ये सांगतात, यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. बरं का, ही जर प्राप्त झाली, यल्लब्ध्वा म्हणजे ही भक्ती जर आम्हाला प्राप्त झाली तर सामान्य असणारा जीव एक दिवस सिद्धावस्थेला पोहोचतो. पण त्यासाठी जे आम्ही सुरुवात करतो नामचिंतनाची असेल, ती सुरुवात साधन म्हणून केली पाहिजे. साधन म्हणून केल्यानंतर ते साधन एक दिवस साध्यापर्यंत पोहोचवतं. म्हणजेच काय होतं? सिद्धावस्थेला पोहोचतो म्हणजे काय? भगवान परमात्म्याच्या बरोबरीत सामान्य जीव जातो. आणि एकदा भगवंताच्या बरोबरीत गेला की मग त्याचा भगवंताशी संवाद सुरू होतो. आम्ही फार अलीकडे आहेत, आम्ही फार लांब आहे, दिल्ली तो बहुत दूर आहे. पण ही आमची प्राथमिक अवस्था आहे, आमची सुरुवात आहे. अनेक विषय आहेत.
संगती कोणाची करावी कोणाची करू नये वगैरे दोनच मुद्दे सांगतो, त्याच्यावर जास्त वेळ आपल्याला वहाप करत बसायचं नाही. दुस्संग सर्वथैव त्याज्यः एक बाजू, दुस्संग सर्वथैव त्याज्यः ही एक बाजू झाली. आणि दुसरं सत्संग प्रयत्नपूर्वक करावा. संत संग म्हटलं नाही, सत्संग. सत आणि संत याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे थोडासा. दुष्टाच्या संगतीमध्ये कधीच जाऊ नये. का जाऊ नये? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दुर्जन तेरा मुख काला थिता प्रेम घटावे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ए दुष्ट माणसा, तुझं तोंड काळ. का बरं? आमचं भगवान परमात्म्याविषयी असणारं जे प्रेम आहे ते प्रेम तुझ्यामुळं माझ्याकडचं संपण्याची शक्यता आहे. त्यासाठी तू माझ्याकडे येऊ नको. संगती कोणाची? संताची संगती प्रयत्नपूर्वक करावं. अनेक ठिकाणी संताची संगती जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलेली आहे. आणि संताच्या संगतीमध्ये गेलं की एक दिवस आम्ही सताच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. सत आणि संत. सत म्हणजे भगवान परमात्मा आणि संत म्हणजे त्या सताची जे उपासना करतात, सतत सताच्या संगतीमध्ये जे राहतात त्यांना संत म्हणावं. साध्या सोप्या गोष्टी. बरं का? रामायणाच्या युद्धकांडामध्ये शक्ती प्रकरणात आलेला विषय आहे. बरं का? भरत राजा वृत्तीनं सताच्या संगतीमध्ये गेले. परिणाम काय झाला? भरत राजाच्या संगतीमध्ये असणारी पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांना सुद्धा सताची संगती लागली आणि त्यांच्यावरती सर्वांच्या विषयी समावेशक अशी असणारी वृत्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. नाथराने सुंदर वर्णन केलेलं आहे. सर्वसाधारण पाणी पाणी सगळ्याचे तहान भागवतं. आता प्रकार त्याच्यात वेगळे वेगळे आम्ही केले. बिस्लरीचं वेगळं, जारचं पाणी वेगळं, हे आम्ही केलं नाही का? नदीचं वेगळं, बोरचं वेगळं, विहिरीचं वेगळं. पण शेवटी पाणी हा शब्द व्यापक आहे. पाणी काय करतं? सगळ्यांची तहान भागवतं. आता मला सांगा, पाण्याच्या ठिकाणी भेद आहे का? होय नारायण? नाही. पाण्याच्या ठिकाणी भेद नाही. कोणता भेद नाही? जे कोणी तहान लागली म्हणून त्याचा स्वीकार करतील त्या प्रत्येकाची तहान भागवायचं काम पाण्याचं आहे. नाथराय सांगतात, गाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवन व्याघ्र दुष्ट म्हणून. गाय सज्जन आहे, तिनं पाणी पिलं, गायीची तहान पाणी भागवतं ते. आणि वाघ गायीला मारतो. नीट ऐका, वाघ गायीला मारतो म्हणून त्या पाण्याने काय केलं? वाघाच्या बाबतीत ते पाणी विष बनलं आणि वाघाने पाणी पिल्याबरोबर तो वाघ तडफडून मेला. बरोबर? बरोबर नाही. वाघ दुष्ट म्हणून जरी समोर आला आणि त्या वाघाने जरी पाणी पिलं तहान लागली म्हणून, तरी ते पाणी त्या वाघाची सुद्धा तहान भागवतं. हा जो सर्व व्यापकपणा त्याच्या ठिकाणी आला, सर्व समावेशकपणा जो त्याच्या ठिकाणी आला, तो म्हणजे फक्त सताच्या संगतीमध्ये ते पाणी गेलं म्हणून. पंचमहाभूताची सगळ्याच्या बाबतीत हीच भूमिका आहे. या अनुषंगाने ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये संतांचं लक्षण सांगत असताना माऊली ज्ञानोबारांनी याच अनुषंगाने लिहिलेलं आहे. बरं का? दीपू ठेविला परिवारी कवणाते नेमीना निवारी. लाईट लावली, मालक झोपी गेला आणि चोर आले.
चोर आल्याबरोबर आपोआप तो दिवा विझला. का विझला? त्या दिव्याने विचार केला, आपल्याला मालकाने एवढं कष्टाने इथं लावलेलं आहे, कशासाठी? मालकाच्या सोयीसाठी. हे चोर आहेत, हे काय करणार आहेत? आपल्या प्रकाशाचा वापर करून मालकाच्या घरामधून अनेक वस्तू चोरून नेणार आहेत. आपण यांना सहकार्य केलं नाही पाहिजे, म्हणून तो दिवा विझला. असं होतं का? नाही होत. मालक असो नाहीतर चोर असो, दिवा लावला की त्याच्या प्रकाशाचा उपभोग सर्वच जण घेऊ शकतात. ही अग्नीची भूमिका आहे. त्याला दुष्ट सारखेच आणि सुष्टही सारखेच, म्हणजे सज्जनही सारखेच, असे पंचमहाभूताविषयी 5व्या सुंदर माऊली ज्ञानोबांनी लिहिलेले आहेत. सत सत म्हणजे काय? तर सत म्हणजे भगवान परमात्मा. आम्ही वृत्तीने भगवान परमात्म्याच्या संपर्कात गेलो, संगतीमध्ये गेलो. होतं काय? निश्चित होतो तो जीव. म्हणजे निश्चित हा शब्द, निश्चिंत हे वेगळं आणि निश्चित हे वेगळं. निश्चिंत म्हटलं की चिंता संपली. मग तिथं जगद्गुरु सांगतात ना, ह्यावा चिंता वस्त्राया पोटाची, चिंता वस्त्राया पोटाची, माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग. चिंता वस्त्राया पोटाची, माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग. निश्चिंत म्हटलं की चिंता आली. आणि हा निश्चिंत असा जर शब्द घेतला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला चिंता नाही. कशाची नाही? वस्त्राची नाही, पोटाची नाही. का बरं? कारण आमची आई कोण आहे? ब्रह्मांडाचा मालक असणारा भगवान पंडिराय परमात्मा, ती आमची आई आहे. भगवान स्वतः सांगतात, आणि माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरांना मागे. त्यांना काळजी करायची गरज नाही, त्याची सगळी काळजी करणारा मी आहे. अनन्याश्चिंतयन् तो माम नित्येकता उपासते. बरं का? अनन्यतेने चिंतन करणारे, नेहमी माझी उपासना करणारे, तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. बरं का? त्याचं सगळं मी पाहतो. निश्चिती काय? म्हणजे तृप्ती. आता आम्हाला कशाची गरज राहिलेली नाही. का बरं? संगतीत कोणाच्या आहोत? भगवान परमात्म्याच्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंता मी तुझ्या संगतीत आहे, त्यामुळे मी निश्चित झालो. तुझी संगती, तुझी संगती, हो तुझी संगती, संगती तुझी संगती, तुझी संगती,
तुझी संग तुझी संगती हो तुझी संगती हो तुझी संगती तुझी संगती झाली अमुची निश्चिती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाचा 1 मिनिटामध्ये भाव पाहू आपण बरं का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही आलो, निश्चिती झाली म्हणजे तृप्ती झाली. आता आम्हाला कशाचीही अपेक्षा राहिलेली नाही. आम्ही जे भोग पाहिलेले नाहीत ते भोग आम्हाला भोगायला मिळाले बरं का. जे देखिले नाही असे तुझ्या संगतीमुळं आम्हाला भोगायला मिळाले. आमचा जर व्यक्तिगत विचार केलास तर घरी काय आहे, तुला सोडलं आणि घरी गेलं तिकडं फक्त ताक आहे. ताक म्हणजे काय, त्याज्य बरं का. आणि इकडं काय आहे, इकडं फक्त लोणी आहे. येथे नवनीताचे पूर बरं का. शेवटी महाराज सांगतात, देवा तुझ्या संगतीत आल्यानंतर एवढं अगदी समाधान झालं म्हटले. आता तो आम्हाला
इथून हाकलून लावलं तरी आम्ही जाणार नाही. भाव असा आहे पूर्ण. काल्याचं कीर्तन आहे. काल्याचे कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा हा श्रेष्ठाचार आहे. फावल्या वेळेमध्ये जेवढा आपल्याला वेळ मिळेल भगवंताचे चरित्र थोडक्या याच्यामध्ये आपण पाहूया बरं का. आता भगवंताच्या संगतीमध्ये गोकुळातली भूमिका घ्या. हे भक्ती संप्रदायामध्ये एक बाजू झाली. भगवंताच्या संगतीमध्ये गोकुळामध्ये गोपाळ गेले. आता ते गेले नाहीत. भगवंतांनी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, गड्यानो जर तुम्ही माझ्यासोबत आलात तर मी तुम्हाला काय करील, तृप्त करील. तत्पूर्वी काही गोष्टी, काही प्रश्न निर्माण होतात, काही शंका निर्माण होतात. भगवान परमात्म्याचे हे जे सौंगडे आहेत ते नेमके कोण. मी सुरुवातीला सांगितलं आपण प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत, भक्त आहोत, पण आपण कुठे आहोत, प्राथमिक अवस्थेमध्ये. अंगणवाडी बालवाडीच्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा नसते, पेपर नसतो. त्यांचे दोनच मुद्दे असतात त्यांच्यासाठी. आईपासून ते मूल जास्त वेळ लांब कुठं राहतं आणि कसं राहतं हा एक मुद्दा. आपण लहान असताना आपल्याला बालपण होतं. वाल्मिक ऋषी, आपण लहान असताना बालपण होतं. आता बालपण गेलं. गेलं म्हणजे कुठं. 3 वर्षाचं मूल झालं की त्याला शाळा मागं लागली आणि एकदा 3ऱ्या वर्षी ते शाळेत गेलं. नोकरीतून रिटायर झालं तरी त्याला सुटका नाही. हे सध्याचं जीवन आहे. आणि आपल्या वयामध्ये आपण शाळेत जरी जात होतो तरी शाळा सुटल्यानंतर खेळल्याशिवाय एक दिवसही जात नव्हता. गुडघे फुटायचे, कोपरं फुटायचे, तोंडावर आपटायचं, पण खेळल्याशिवाय राहायचं नाही. आताच्या मुलांना खेळ आहे का. खेळ हा विषय घ्यावा लागेल एखाद्या विद्यार्थ्यानं शाळेमध्ये, पण स्वतंत्र असा खेळ नाही. म्हणजे बालपण संपलं. आपण प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत. जसं प्राथमिक शाळेतला विद्यार्थी अंगणवाडी बालवाडीतला, त्या पद्धतीची आपली भक्ती आहे. आता इथं जो विषय आहे भगवंताच्या संगतीमध्ये जाणारे जे भगवंताचे सौंगडे आहेत ते नेमके कोण. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही आहोत. भगवान परमात्मा योगनिद्रेमध्ये असताना आम्ही भगवंताच्या चरणाजवळ भगवंताचं चिंतन करत हात जोडून उभे होतो. निद्रा करिता होतो बाई सवेची लंका घेतली तई, वानर गोबळ गाई सवे चारित फिरत असो. वानर गोबळ गाई सवे चारित फिरत असो. वानर गोबळ गाई सवे चारित फिरत असो. वानर गोबळ गाई सवे फिरत असो. कंटाळलाय का ध्यानात येणार. ही म्हणेल ती म्हणेल आहे का नाही. असू द्या, मीच म्हणतो निद्रा करिता. भगवान परमात्मा योग निद्रेमध्ये आम्ही भगवंताच्या चरणाजवळ चिंतन करत उभे राहिलो. ज्यावेळेस भगवान परमात्मा राम अवतारामध्ये आले त्यावेळी आम्ही वानराच्या वेशामध्ये आलो. भगवान श्रीकृष्ण रूपामध्ये आले, आम्ही गायी राखू लागलो. आणि भगवान परमात्मा विटेवरती उभे राहिले, आम्ही वारकऱ्याच्या वेशामध्ये आलो. कमी जास्त असेल पण आपणही कधीतरी देवाच्या संगतीत गेलेले आहोत. बघा कोणाला आठवतं का. कमी जास्ती असेल, त्याशिवाय इकडे यायची बुद्धी होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही देवाच्या संगतीत आहोत. प्रत्येक युगामध्ये भगवंताचे सौंगडी तेच असतात. भगवंताचे सौंगडी बदलत नाहीत. राम अवतारामध्ये भगवंतांनी सौंगड्यांची कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती, म्हणून कृष्ण अवतारामध्ये सगळ्या सुविधा असल्यामुळं भगवंतांनी त्या सगळ्यांना सांगितलं, गड्यानो जर तुम्ही माझ्या मागोमाग आलात तर मी तुम्हाला पोटभर खायला देईन. आज देतो पोटा भरी
आज देतो पोट भरी हो देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी हो देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तवारी आज देतो पोट भरी हो आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी हो आज देतो पोट भरी हो आज देतो पोट भरी 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 पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी हो पुरे मनाल तो भरी हो भगवंताने सांगितलं तर तुम्ही माझ्या मागोमाग आलात अजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी त्यासाठी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आलात माझ्या मागोमाग तर मग पोटभर. गोपाळाने विचारलं देवा कुठं जायचं. भगवान म्हटले आपल्याला चोरी करायला जायचं. चोरी करण्याची दोन कारण आहेत. एक, गोकुळामध्ये आलेल्या ज्या गवळणी होत्या त्या गवळणी काही सामान्य स्त्रिया नव्हत्या. कोण होत्या त्या? त्या वेदगर्भेच्या श्रुती रूपेण हे माझी प्राप्ती, त्या रूपामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून गोकुळामध्ये त्या स्त्री वेशामध्ये आल्या होत्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. पण गोकुळामध्ये आल्यानंतर पूर्वीच्या स्त्रियांना अत्यंत प्रिय असणारं दूध बरं का, त्या दुधाला तापवणे, विरजन घालणे, ते विरजल्यानंतर त्याचं ताक करणे, लोणी काढणे, तूप कडवणे ही सगळी कामं अत्यंत प्रिय म्हणजे स्त्रियांना. त्या गवळणी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच कामामध्ये. आणि एकदा कामामध्ये मनुष्य रमला की मग देवाची आठवण होत नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो काय पंढरपूरची वारी अलीकडे कमी केली. तो म्हणतो काय करावं महाराज, कल्प आहे, कामातून सुटकाच होईना. कधी होणार आहे? कामातून सुटका होणार आहे कधी? चौगाच्या खांद्यावर गेलं तरी काम माग शिल्लकच राहतं. आपलं काम पूर्ण कधीच कोणाचं होत नाही, ते शिल्लक राहतं. आणि शेवटी मरताना ते म्हणतं खूप इच्छा होती पण तेवढं माझ्या हातून झालं असतं तर बरं झालं असतं. मर की आता गप, कशाला पाठीमागचा विचार करतो. पण हा माणसाचा स्वभाव. भगवान परमात्म्याने विचार केला, यांचं जे मुख्य ध्येय होतं त्या ध्येयापासून या विचलित झालेले आहेत. यांना त्यांच्या ध्येयामध्ये पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी म्हणून निमित्त चोरीचं केलं. आणि हे जे गोपाळ होते
यांना फुकट खायला घालायचं नाही म्हणून थोडं तरी कष्ट झाले तरी माणसाला त्या मिळालेल्या गोष्टीची किंमत वाटते. विना कष्टाचं जर काही मिळालं तर त्याची किंमत वाटत नाही बरं का. कष्टाची जाणीव व्हावी म्हणून गोपाळांना बरोबर घेऊन भगवान परमात्म्याने चोरी केली. गोकुळामध्ये अनेक ठिकाणी भगवंतांनी चोऱ्या केल्या आणि चोऱ्या एवढ्या केल्या, चोर काय करतो, मी चोरी केली कोणाला कळू नये म्हणून पुरावा नष्ट करतो. त्याचं नावच चोरी आहे, जी चोरून केली जाते. त्याचं नाव काय, चोरी. चोरानं कधी दौंडी दिली का? आपण जन्माला यायच्या आधी होते म्हणतात तशी चोर दौंडी देऊन यायची, डाका म्हणायची त्याला. आपण जन्माला यायच्या आधी कधी काळी होतं कोणास ठाऊक, त्याने अगदी दौंडी देऊन म्हणजे त्या घराला चिठ्ठी लावून जायचं, या दिवशी आम्ही तुमच्या घरावरती दरोडा टाकण्यासाठी येणार आहोत. भली बकळ संख्या त्यांची राहायची. गरिबाला त्रास देत नव्हते पण श्रीमंताला मात्र सोडत नव्हते. त्याचं नाव काय, डाका. डाका. पण चोर म्हटलं की तो गाजावाजा करत चोरी करत नाही, आणि गाजावाजा करत जर चोरी केला त्याला चोरी कोण करू दे, पुरावा नष्ट करतो. भगवान परमात्म्याने मात्र माग पुरावा शिल्लक ठेवायचा. मी चोरी केली हे लोकांना कळलं पाहिजे. या सगळ्या गवळणींना कळलं की हा कृष्ण आपल्या घरी येऊन चोरी करून जातो. या सगळ्या गवळणी मिळून यशोदेच्या घरी आल्या आणि यशोदेच्या घरी येऊन यशोदेला गारानं सांगू लागला, यशोदे, गवळणी गाराणी सांगत यशोदेशी, दही दूध खाऊन या, पळून जातो ऋषिकेशी. लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महिपत्र शिंदू वाटे. त्या गवळणी सांगू लागल्या, यशोदे, हे तुझं पोरग म्हटलं रोज येतं आमच्या घरी चोऱ्या करून जातं. बरं एकटं आलं तरी काही अडचण नाही, राजाचं पोरग आहे, त्याला कोण नाही म्हणणार आहे. पण हे करतं काय, सगळ्या गावातली पोरं बरोबर घेतं, आमच्या घरी येतं, खाणं थोडं आणि नुकसान जास्त. भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर बसलेले होते. या गवळणींना पाहून भगवानही हसू लागले आणि यशोदेचाही चेहरा हसरा झाला. मग त्या गवळणी म्हणतात, तुझं लाडका आहे, एकुलतं एक आहे, आम्ही जरी सांगायला लागलं तरी तुला त्याचं काही वाटत नाही, तू कुशाला हसतेस म्हटले. यांचं हे चाललंय बरं का. तोपर्यंत दुसरा एक ग्रुप आला आणि दुसरा ग्रुप आला. समाजामध्ये दोन मतप्रवाह असतात. एक मतप्रवाह म्हणजे मवाळ, म्हणजे फार कडक बोलणार नाहीत, सगळ्याशी मिसळून मिसळून वागणार, हा मवाळ विचाराचा ग्रुप. आणि दुसरा जहाल मतवादी, असे कडक बोलतील की समोरचा माणूस त्याच्या बोलण्यानेच अर्धा गार झाला पाहिजे. आता अर्धा गार तरी होतो नाही तर चिडतो तरी. दोन मतप्रवाह. दुसरा जहाल मतप्रवाह, तो ग्रुप आला गवळणींचा. आणि रागारागामध्ये त्या गवळणी यशोदेला म्हणू लागला, यशोदे, अवळ्यावरी आपला कान्हा, नाशियला अमुच्या सुना, नाशियला अमुच्या सुना, अजूनही लाज नये तुझे मना, तुझा तुलाची गोड वाटे कान्हा कान्हा कान्हा, नाशियला अमुच्या सोना. चिडून म्हणू लागल्या, मला काहीच वाटत नाही, आम्ही एवढं बोलतो, थोडं तरी माणसानं मनाला तरी लाजावं, आपल्या आपल्या मनाला तरी लाजावं. आम्ही एवढं जीव तोडून सांगतो, तू कुशाला असतेस. असं म्हटल्यानंतर यशोदेलाही राग आला आणि रागारागामध्ये यशोदा म्हटली, कृष्णा, आता गावात राहायचं बाद झालं, आता काय कर, आपल्या घरच्या गायी घ्यायच्या आणि उद्या सकाळपासून गायी चारायला वनामध्ये जायचं. भगवान परमात्म्यांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांगितलं, म्हटले, घड्यानो, उद्या आपल्याला सगळ्यांना गायी राखायला वनामध्ये जायचंय. आपापल्या घरची शिदोरी घ्या आणि
माझ्याबरोबर सगळेजण आपापल्या गायी राखायला वनामध्ये चला. सगळे गोपाळ आपापल्या गायी घेऊन निघाले. भगवान परमात्माही निघाले. भगवान परमात्मा गायी राखायला जाणार म्हटल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून अनेक गवळीने रस्त्याच्या दुतर्फा उभ्या अशा, आणि त्या सगळ्यामध्ये भगवंतावर निश्चिम प्रेम करणारी राधिकाही उभी होती. भगवान निघाले. यशोदाही पाठवायला निघाली. थोडी 4 पावलं पुढे गेल्यानंतर यशोदेने भगवंताला सांगितलं, कृष्णा घरी कोणी नाही म्हटले, सगळे नोकर वर्ग आहे, त्यांना काम सांगायलाही कोणी नाही. मी जर तुझ्यासोबत विशीपर्यंत आले तर तिकडे अडचणी होतील. तेव्हा तू काय कर, आता तू जा, सांभाळून राहा आणि लवकर परत ये. भगवंताने सांगितलं काही काळजी करू नकोस आई, तू जा परत. यशोदा परत फिरली. भगवान पुढे निघाले. थोड्या अंतरावरती उभी असणारी ती राधिका, तिला पाहिल्यानंतर भगवंताचा मूळ स्वभाव जागा झाला आणि त्या राधिकेच्या अंगाला झोंबायला लागले भगवान परमात्मा. आता गंमत काय झाली, घरी जाण्यासाठी निघालेली यशोदा थोडीशी परत आली आणि तिच्या मनात मना आलं, इकुलतं एक मुलं आहे, दिवसभर वनामध्ये राहणार आहे, विशीपर्यंत पाठवायला जाऊ म्हटले आपण, लगेचच परत जायचं काय घरी जाऊन तरी, म्हणून ती परत फिरली आणि भगवंताच्या मागोमाग यायला लागली. आता यशोदा आपल्या मागोमाग येते आहे हे भगवंताच्या लक्षात आलं नाही आणि भगवान राधिकेला जमवू लागले. त्याच वेळी यशोदेने पाहिलं आणि रागारागामध्ये म्हटले, का रे का त्या बाईला त्रास देतोस? यशोदा म्हणे, नाटका ऋषिकेशी पर नारीशी कैसा रे झोंबशी. का झोंबायला लागलास म्हटले, त्या परक्या बाईला का त्रास देतोस? भगवान घाबरले. म्हटले आपली चोरी तर आईनं जागेवर पकडली, आता काय करायचं? पण तो नाटकी भगवंताने लगेच रडायला सुरुवात केली. म्हटले आई मी कधीही कोणाला निष्कारण त्रास दिला नाही म्हटले, पण आता तुला सगळ्यांनी सांगितलंय की तुझं पोरग त्रास देतं, तुझं पोरग त्रास देतं, त्यामुळे तुझंही मत तसंच बनलेलं असणार. म्हणले मग का झोंबतोस तिच्या अंगाला? म्हटले हे बघ, या राधिकेने माझा चेंडू निरेच्या जवळ लपवलेला आहे, तो मी मला मागत होतो, तिनं ते नाही देत म्हटली, म्हणून मी तो घ्यायला लागला. आता हा धडधडीत आरोप म्हटल्यानंतर राधिकाही घाबरली. राधिका म्हटली, यशोदे चेंडू नाही हो माझ्याकडे चेंडू नाही म्हटले, पण तुझं पोरग मुलकाचं लबाड आहे, लटिका लबाड मुलकाचं लबाड आहे म्हटले, आणि ते काहीतरी माझ्यावर आरोप करत आहे. भगवंताने विचारलं, चेंडू नाही का तुझ्याकडं? ते नाही. निघाल्यानंतर राधिका म्हटली, जर निघाला माझ्या जवळ तर तू देशील ते शिक्षा मी घेईल. राधिका विसरली. हे ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं त्याला एक चेंडू निर्माण करायला किती वेळ लागणार आहे? भगवंताने आईकडे पाहायला म्हटले, आई तूच बघ आता चेंडू कसा पडतो म्हटले खाली. निरीचा एक पदर धरला आणि असा झटका दिला. झटका दिल्याबरोबर पटकन चेंडू खाली पडला आणि चेंडू खाली पडल्यानंतर मग जेव्हा यशोदा चिडली, महाराज रागारागामध्ये म्हणू लागली, माझं लेकरू म्हणजे एवढं गुन्हाचं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता घराने गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गोकुळच्या नारी. वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे. पाच वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे. लटकाची
जाणारी रसिकांचा हात घेला रे गोकुळ जाणारी. रसिकांचा हात घेला रे गोकुळ जाणारी. यशोदेनं प्रत्यक्ष पाहिलं चेंडू पडलेला. आता चोर जागेवर पकडला की त्याच्यावर कोण दया दाखवतं का? ओढाळ सापडे जैसे धन्या आणि चोर यातना तरी येतो. एवढी चिडली महाराज यशोदा आणि रागा रागामध्ये म्हणू लागले, का ग बाळ सगुण गुणाची ताणी, बाळ दिसते गोजीरवाणे, काय सांगता गऱ्हाणे गे, गोकुळचे माझं बाळ म्हणजे सगुण आहे, गुणाचं आहे, तान्ह आहे, आणि तुम्ही गोकुळातल्या नारी स्त्रिया माझ्या लेकरावरती आरोप करताय. वय काय होतं देवाचं त्यावेळेस? 5 वर्षाची माझी बाळगी, 5 वर्षाचं वय. माझ्या सांगण्यात ते लहानाचं मोठं झालं, इथंच खेळलं, कोणाच्याही घरी कधी गेलं नाही. पण तुम्ही मात्र कायम त्याच्यावरती आरोप केले. यशोदा म्हणते बर का, लोणी तुम्ही खाल्लं आणि आळ माझ्या लेकरावर. बरं का, पाठीमागचा एक पुरावा तिच्या नजरेसमोर आला होता. भगवंताने काय केलं होतं? एका घरामध्ये गेले, एकटेच गेले, दिवसा एकटेच गेले, आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर सासू बाहेर बसलेली होती. तिची नजर चुकवून आतमध्ये गेले. आतमध्ये गवळण होती, लोणी काढत होते. भगवान गेले आणि लोणी खायला लागले. लोणी खायला लागल्यानंतर ती गवळण म्हटली, कृष्णा लोणी खाऊ नको, बाहेर सासू बसली. ते म्हटलं मला काय करायचे, सासू तुझी आहे, तुझा संबंध त्या सासूशी, मला काय करायचं? अरे तुझं खरं आहे, तू खाऊन जाशील, पण माझ्यावर आरोप येईल म्हटले. आरोप कोणावर येतो, काय येतो, याच्याशी माझं देणं घेणं नाही, मी लोणी खाणार. भगवान परमात्मा लोणी खाऊ लागले, आणि लोणी खाऊ लागल्यानंतर आज ती कुजबूज ऐकायला आली म्हातारीला बाहेर. आणि तिने विचारलं, कोण आहे मध्ये? त्या गवळणीने सांगितलं, बघा कृष्ण आलाय आणि तो लोणी खायला लागलाय. लगेच म्हातारी उठली की टिक्कूर घेऊन आतमध्ये यायला लागली. भगवंताने काय केलं, म्हातारीनं दरवाजाच्या मध्ये पाऊल टाकलं की त्या टायमात भगवंताने त्या गवळणीच्या तोंडाला लोणी पुसलं, निघून गेला. आणि ती म्हातारी मध्ये आली. आल्याबरोबर तिची नजर त्या गवळणीच्या तोंडाकडे, लोणी लागलेलं. तिनं गडबडीनं पुसायला गेली, तोपर्यंत म्हातारीनं पाहिलं आणि मग म्हटली, का ग लोणी तू खातीस आणि कृष्णाचं नाव सांगतेस? म्हणजे हा आताच होता इथं, कुठं आहे? तोपर्यंत भगवान परमात्मा हे गारानं अशा पद्धतीचं यशोदेच्या कानावर गेलं होतं. ह्या लोणी खातात आणि आरोप कृष्णावर घालतात. मग यशोदा म्हणते, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, पुढं तुम्ही ठाईच्या ओढाळा. हावरट, ओढाळा शब्दाचा आपला गावठी त्याला संदर्भ. तुम्ही मुलकाच्या हावरट, तुम्हाला तुमच्या माहेरात खायला मिळालं नाही, इथं मुबलक आहे म्हणून किती खाऊन किती नाही असं वाटायला लागलं. एवढ्या ओढाळ तुम्ही, आणि माझ्या लेकरावर आरोप करता. तुम्ही लपून याची कोटी, तुम्ही लपून याचा चेंडू, तुम्ही लपून याचा भावरा. गवळण बघा सगळी. बरं का, यशोदेनं ते पाहिलं. रागा रागामध्ये राधिकेला बोलली. राधिकेलाही वाटलं कुठून आपल्याला बुद्धी झाली, याचं दर्शन घेऊन जावं म्हणून ती बिचारी तोंडात मारल्यासारखं लहान चेहरा करून घरी निघून गेली. त्याच्यानंतर यशोदेने भगवंताला हाताला धरलं आणि ओढत ओढत विशीपर्यंत नेलं आणि सांगितलं, कृष्णा हे बघ, लवकर परत येऊ नको बरं का, आता घरी लवकर यायचं नाही.
नाहीतर जर लवकर आलास तर पुन्हा हे लोक तुझ्यावरती आरोप करतील. भगवंतांनी साळसूतपणे सांगितलं, हो आई मी उशीर करूनच येईल. आईनं सांगितलं उशीर कर म्हणून. लक्षात आलं का? हा. भगवान परमात्मा वनामध्ये गेले, गायी चरायला सोडल्या आणि भगवान परमात्मा आपल्या सौंगड्या समवेत खेळ खेळू लागले. देवानी काय काय खेळ खेळले? विठ्ठीदारूचे लगोरी नाना परी. गाई गोपाळ सवंगडी मना. 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 विठी दांडू चेंडू लगोऱ्या नानापरी खेळ मांडीला यमुनेचे तरी काय काय खेळ देवाने खेळले. विठी दांडू चेंडू लगोऱ्या बर का असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. तर खेळ खेळून किती वेळ खेळणार? चेंडू तर आपणही खेळलेला आहे बर का. आता हे अलीकडचा चेंडू वेगळा, क्रिकेट हा वेगळा. आता तसं तर त्याचा भगवंतानी त्यावेळी तोच खेळ खेळलेला आहे, क्रिकेटच खेळलेला आहे. फक्त त्याला चेंडू फळी हे नाव होतं त्यावेळेमध्ये आणि आता त्याला नाव आलं क्रिकेट. त्याच्यामध्ये 11 गडी असतात बरोबर आहे. एका संघामध्ये गडी किती? 11. 11 का असतात माहितीये का? खेळतो का रे क्रिकेट? 11 गडी का असतात सांग बरं. अकरा गडी का असतात? भगवंताने तेव्हा केलेलं नियोजन आहे बरं का ते. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय किती झाले? झाले का 11? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांना ताब्यात घ्यावं आणि अंतकरण चतुष्टय भगवान परमात्म्याकडे लावावं. ज्याने हे केलं तो संघ जिंकला. तेव्हाच नियोजन आहे भगवंताचं. बऱ्याचदा काय व्हायचं, सगळे गोपाळ एका बाजूला व्हायचे आणि देवाला एकट्यालाच एका बाजूला करायचे. म्हणायचे तू लईच आगाऊपणा करतो,
खेळ आता कसा खेळतोस ते. भगवान एकटेच राहायचे आणि मग बाकीचे सगळे गोपाळ एका बाजूला. ती पद्धत होती, चेंडूवर फेकायची आणि तो चेंडू ज्याने झेलला त्यांनी काय करायचं, सभोवतालची जी गडी आहेत त्या गड्याच्या पाठीत हाणायचं. खेळले कवा असलं तू नाही, दया खेळला असेल. पाठीत हाणायचं, त्याला काय म्हणायचे, काहीतरी नाव होतं त्याच. भगवान परमात्म्याने आपल्या सोंगड्याच्या समीप ते खेळायला सुरुवात केली. चेंडू भगवंताकडे आला, भगवंतानी वर फेकला आणि जो फेकला तो कुणालाच दिसेना. पुन्हा भगवंताने सांगितलं, हे बघा, जर चेंडू खाली पडला, ज्याच्या हातून पडेल त्याला मी सोडणार. झेला रे झेला वरचे वरी झेला, हातीचे गमावी तो पाठी खाय टोला. झेला रे झेला वरचे वरी झेला. ज्याच्या हातातून तो चेंडू खाली पडेल त्याची पाठ मग माझी. भगवंताने चेंडूवर फेकला, वरती फेकलेला चेंडू कोणालाच दिसना. मग मात्र सगळे कासावीस झाले, भगवंताकडे गेले, म्हटले, अरे कृष्णा तू चेंडू फेकला, म्हटले पण गेला कुठे. भगवान म्हटले, चला मी दाखवतो. घेऊन गेले यमुनेच्या पाण्याजवळ. यमुनेच्या पाण्यामध्ये आतमध्ये भगवंताने सांगितलं, ते बघा त्या तिथं चेंडू आहे. आता तो डोह म्हणजे कालिया नागाचा होता, तिथपर्यंत घेऊन गेले, दाखवलं. ते खाली पाहिल्यानंतर म्हटलं, आता ते जाऊन काढायचं कोणी. भगवान हसले, अरे म्हणले, प्रतिबिंब पाहताय तुम्ही, चेंडू तिथं नाही, ते चेंडूचं प्रतिबिंब आहे. चेंडू कुठं आहे, वर आहे. फांदीवर असणारा चेंडू भगवंताने दाखवला, गोपाळाने पाहिला. मग भगवान म्हणू लागले, कोण जातो तो चेंडू काढून आणायला. गोपाळ म्हटले, आम्ही तर जाणार नाही बुवा, तुझं तू बघ, तुझं तू बघ. म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले, मी घेऊन येतो. भगवान फांदीवरती गेले. भगवान चढू लागल्यानंतर वरती मग गोपाळाने सांगितलं, हे बघ, तू काही वरी जाऊ नको. तुला जर काही झालं तर तुझी आई आम्हाला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. आम्हा तुझी आई देईल शिव्या. भगवान म्हटले, काय होत असतं, म्हटले, तुम्ही एवढे जण मला सांभाळणारे आहेत की. गेले वर, निमित्त केलं, फांदी हलवली, चेंडू खाली पडला. जसा खाली पडला तसं भगवान परमात्म्याने त्या डोहामध्ये उडी टाकली. भगवान परमात्मा डोहात पडलेले पाहिल्यानंतर गोपाळ घाबरले, गोंधळ घालायला लागले, रडू लागले, बोंबलू लागले. त्याच्यातले काही गोपाळ पळत पळत गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर ते एवढे रडायला लागले होते. बाकीच्या गवळ्यांनी पाहिलं, त्यांना जवळ घेतलं आणि विचारलं, रे झालं काय. पण झालं काय म्हटलं तरी त्यांना ते सांगता येईना. मग जे शहाणे होते त्यांनी त्यांना समजून सांगितलं, थोडा धीर दिला आणि मग ते सांगू लागले. म्हटले, आता आपला कृष्ण मेला. म्हटले, कुठे मेला, यमुनेच्या पाण्यामध्ये पडून मेला. तसं म्हटल्यानंतर सगळं गाव यमुनेच्या डोहाकडे आलं. आई घरून निघाली यशोदा आणि घरून निघाली त्यावेळेस म्हटले, आता माझा कृष्ण गेला, मला तरी राहून करायचं काय. आता मीही उडी टाकणार आणि माझा जीव देणार. धावत पळत आली महाराज. पण यमुनेच्या जवळ आल्यानंतर ते अथांग पसरलेलं पाणी पाहिलं आणि यशोदेला भीती वाटली. मग पुढं अंग टाकायचं की नाही, ते माग अंग टाकलं. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुलात घाली धाके अंग, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुलात घाली. अंग टाकलं त्याने. जगद्गुरु म्हणतात, मागे सरे माय पावला पावली, आपुलीची घाली धाके अंग. तिला भीती वाटली, आपण जर पाण्यात पडलो तर आपण सुद्धा मरून जाऊ. त्यामुळं माग अंग टाकलं. तोपर्यंत भगवान परमात्मा वरच्याच बाजूला होते. तोपर्यंत त्यांनी काही बुडी दिली नव्हती.
ज्यावेळेस आईने माग अंग टाकलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, म्हटले आता ही काही पुढे येत नाही. मग भगवंतानी बुडी दिली, तळाला गेले आणि तळाला गेल्यानंतर तिथं कालिया नावाचा महासर्प निद्रिस्तावस्थेमध्ये होता आणि त्याच्या 2 बायका त्या काल्याची सेवा करत होत्या. इतकीचं लक्ष भगवंतावरती गेलं. भगवंताला त्यांनी पाहिलं आणि तिला वाटू लागलं केवढं सुंदर आहे हे. आणि अशा सुंदर लेकराला, मुलाला आई कशी विसरली असेल. हा जर उठला तर एकच घास करील म्हटली, एका घासात त्याला खाऊन टाकेल या लेकराला, मुलाला. भगवंताच्या सुरक्षेविषयी तिला चिंता वाटू लागली. पण भगवंताने थोड्या वेळ त्यांच्याकडे पाहिलं आणि मग भगवान म्हणू लागले, माझं चेंडू कोणी आणलाय म्हणले. ती चेंडू न्यायला मी आलो. म्हणे चेंडू कोणी आणला या ठाया, आलो पुरवावया गोडत्वाचे, आलो पुरवावया त्याच्याकडे बघायला आलो. म्हटले मी, कोणी आणला सांगा लवकर. ते कठोर असे ते लहान बालकाचे शब्द ऐकल्याबरोबर त्या दोन्ही स्त्रिया घाबरल्या. भगवान परमात्म्याने मोठ्या मोठ्यांदा बोलून त्या कालियाला जाग केलं. आता एवढा अथांग समुद्रासारखं वर पाणी, एवढा पाण्यामधून हा इथं आला, दिसतोय लहान पण नक्की सामर्थ्यवान असला पाहिजे म्हणून तो कालियांना घाबरला. पण उष्ण बळ आणून म्हटला, एकच घास करीन म्हटला तुझा, जर मला त्रास दिला असता. भगवान परमात्मा त्याला बोलू लागले. रागा रागामध्ये त्या कालियानं भगवंतावर झेप घेतली. भगवंताने एकच मुठीचा ठोका दिल्याबरोबर त्याच्या नाकात तोंडातून रक्त येऊ लागलं. कालियाला लक्षात आलं हा आपल्याला भारी पडतोय, हा काळ दिसू लागला. भगवान परमात्मा मग त्यांनी काय केलं, त्याचं जे गोत, कालियाचं जे गोत होतं, त्या सगळ्या नागकुळांना बोलावलं. सगळी नागकुळं आली आणि भगवान परमात्म्यावरती त्यांनी विषाचा मारा सुरू केला. काही साप असतात महाराज, नाग, 10-10 फुटापर्यंत ते विष असं फेकतात आणि ते विष ज्याच्या अंगावर पडेल तो वाचत नाही. आता आपल्याकडे त्या जाती नाही, तरी कोकणामध्ये भरपूर पाहायला मिळतं. अशा सगळ्या सापांनी भगवंतावरती विषाचा मारा केला. त्या विषाच्या माऱ्याने भगवान परमात्मा जाजावले. आता काय करावं, मग या सापावरती उतारा म्हणजे गरुड. गरुडाचे चिंतन केले वेगळे, त्याचं स्मरण केल्याबरोबर क्षणात गरुड त्या ठिकाणी हजर झाला महाराज. आणि भगवान परमात्म्याला त्या सगळ्या सापाने वेढलेलं पाहिलं. स्वामी देखे सर्पे वेष्टियाले, स्वामी देखे बरोबर अनेक सापांनी जागेवर प्राण सोडले. काही थोडे धीट होते ते पळत सुटले, त्यापेक्षा धीट होते त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला. गरुडाने सगळ्यांना आरी घेतलं. मग भगवंतानी त्या कालियाच्या नाकात व्यसन घातली, त्याला घेऊन वर आले आणि सांगितलं याच्यानंतर पुन्हा तू या डोहात यायचं. अशा रीतीने वनात असताना भगवंताने अनेक चरित्र केले. आणि मग गोपाळ म्हणू लागले, देवा भूक लागली आता, कांदीवार पोटी भूक. भगवंताने सांगितलं चला वळू गाई, पैसू जे एकेठाई भाऊ केली, वन वन पाय ते सगळ्या गायी एकत्र करा. सगळ्यांनी गोपाळाने सांगितलं आमच्या गायी एकत्र आहेत. गोनाम इंद्रिय, इंद्रियांना जे ताब्यात ठेवतात त्यांना गोपाळ म्हणावं. सगळी इंद्रिय आमच्या ताब्यात आहेत. एक इंद्रिय त्रास देतं, ज्याला तो 6वं ज्ञानेंद्रिय मानलेला आहेस ते. तो का म्हणे तू राख म्हणे मग त्या येरी आम्ही जाणो. भगवंताने ती गाय आपल्याकडे घेतली. त्याच्यानंतर भगवंताने सुंदर अशा प्रकारचा काला बनवला, आपल्या सोंगड्यांना वाटू लागले. आणि हा आनंद सोहळा पाहण्यासाठी म्हणून अजीव समरावती काला पाहावया येते पाहण्यासाठी ते बिचारे आले. पण पाहिल्यानंतर